नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोलॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो आपला संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण चर्चा करतोय बेसल डोस संदर्भात. बेसल डोस किती घालायचा, कसा घालायचा, कोणत्या जमिनीला किती घालायचा, ह्या विषयावर मी संवाद साधण्याचा आपणाशी प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येण्यासाठी खाली जो नंबर दिलाय त्या नंबरवर तुमचं नाव गाव टाकून द्या. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की ऍड होऊ शकाल. माझा नंबरही खाली दिलाय, तोही नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. बागायतदार बंधूंनो, बेसल डोस ही संकल्पना बंद करून जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी आमचा गेलेला आहे. बागायतदाराला बाग छाटायचं म्हटलं की बेसल डोस म्हटलं की अगोदर किमान 20,000 रुपयाची पुंजी गोळा करावी लागते. त्यानंतर मग छाटण्या आल्या, लेबर आले, डॉर्मेक्स आलं, उडीदीची औषध आली. हितपर्यंत किमान 50,000 रुपये त्या बागायतदाराचे सुटून जातात. आपल्याकडे आपण जी चर्चा करतोय त्यात बेसल डोस हा प्रकार नाही आहे. तो का नाही आहे सांगतो की मी नेहमी सांगतोय की द्राक्ष पिकाला एकूण मॉलिक्यूल लागतात 16 अधिक 1 17. अगोदर 16 लागू होते, तर निकेलचा ऍड केल्यामुळं 17. ह्यातले 3 हवेतून मिळतात 94%, 6% जमिनीत आहेत. जमिनीत कोणतं कमी आहे ते बघा आणि तेवढाच मॉलिक्यूल ड्रिप मधून किंवा जमिनीत ड्रिप खाली टाकण्याचा प्रयत्न करा. होतंय काय, आपल्या जमिनीत फॉस्फरस इतका प्रचंड असतो तरी आपण 12-0 DAP किंवा 10-20 किंवा 0-32 0-60-20 आपण ड्रिप मधून देण्याचा प्रयत्न करतो. जमिनीत मॅग्नेशियम असताना सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करतो. चुनखड जमिनीत कॅल्शियम असताना आपण कॅल्शियम देण्याचा प्रयत्न करतो. चुनखड जमिनीत कसं खत व्यवस्थापन करायला पाहिजे हे नेमकेपणानं माहीत नसल्यामुळे सुद्धा आपल्या खताच्या मात्रा जास्त जातात. बागायतदार बंधूंनो, माती आणि पानदेट तपासलं तर फायदा असा होतो, जमिनीत आहे आणि पानानं उचललेलं नाही, त्याच्या फक्त आपल्याला बॅक्टेरिया देता येतात. म्हणजे समजा जमिनीत फॉस्फरस भरपूर आहे तर आपण PSB किंवा PMB देऊ शकतो. जमिनीत पोटॅश आहे, झिंक आहे तर झिंकच्या बॅक्टेरिया देऊ शकतो. सल्फर आहे तर सल्फरच्या बॅक्टेरिया देऊ शकतो. म्हणजे जमिनीत जो मॉलिक्यूल आहे पण पानानं उचललेला नाहीये त्याच्या बॅक्टेरिया द्या. जमिनीत नाही, पानानं उचललेलं नाही, तेवढंच फक्त खत जमिनीतून द्या. जमिनीत दिलेलं खत पानं उचलतील, खोडं मुळा उचलतील आणि पानाला पुरेल. म्हणजे ज्या खताची कमतरता आपली शेतात आहे तेवढंच खत बागेला देण्याचा प्रयत्न करा. त्यापेक्षा एक्स्ट्रा खताच्या गोण्या नेऊन टाकण्यासारखी परिस्थिती आता नाही, कारण वातावरणावर आपली आधारित शेती आहे. टाकलेले पैसे जोपर्यंत माल विकला जात नाहीये, हातात पैसे येत नाहीत, तोपर्यंत पैसे आपले नाही आहेत. ह्यासाठी टाकतानाच पैसे अगदी तोलून मापून आणि जिथं योग्य गरज आहे तिथंच टाकायचा प्रयत्न करावा. पुढं काहीतरी मोठा मी राजा होईन अशा पुढे जर आपण खताचे डोस टाकत असू तर ती AI तंत्रज्ञानाकडे आपण जी चाललेली वाटचाल आपली ती वाटचाल नव्हे हे लक्षात ठेवा. पहिले कॉम्प्युटर आलं, त्यानंतर डिजिटल युग आलं, त्यानंतर आता AI तंत्रज्ञान यायला लागलं. AIच्या पुढे जाऊन तंत्रज्ञान एखादं नवीन येईल. आपण शेती कुठं करतोय हे आपण तपासणं गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो की 2-2.5 किलो पोटॅश मध्ये मालाची छटणी आपली पार पडते. कारण ज्या पानात 2.8 पेक्षा जास्त पोटॅश लेवल आहे अशा पानाला वेगळं पोटॅश द्यायची गरज नाहीये. दिलं तर स्प्रे मधून एखादा किंवा 2दा स्प्रे मधून दिलं तरी तेवढी पूर्तता आपल्याला भास होते. इतक्या कमी खर्चात आपल्याला द्राक्ष शेती करता येते. दरवर्षी मी आपणाशी ह्या विषयावर संवाद साधतो आणि आपणही पानदेट करता, आपणही माती परीक्षण करता आणि त्या पद्धतीने आपलं काम चालतं. जर एप्रिलला केली असेल तर आत्ता करायची आवश्यकता अजिबात नाहीये, पण एप्रिलला केली नसेल तर मात्र माती तपासून घ्या.
कांदे तपासून घ्या. निघालेल्या खत मात्रा आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्या पद्धतीने तेवढ्याच खताच्या मात्रा देऊन काम करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधू, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपलं निघालंच पाहिजे, ह्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.